नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आपण अशा काही 5 टिप्स पाहणार आहोत ज्यानं तुम्ही तरुण दिसाल। हो, तुम्ही यंग दिसण्यासाठी मदत होईल अशा काही मी 5 टिप्स सांगणार आहे। तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अजून कुणी आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला, जरा सुद्धा वेळ न घालवता सुरू करते मी आजच्या टॉपिकला। तर आपण काय करतो, दररोजच्या आपल्या ज्या स्टाईल असतात त्या खूप आपल्याला ओल्ड दाखवतात, म्हणजे कळत न कळत आपल्याकडनं अशा काही स्टाईल होऊन जातात जे आपला लुक खूप खराब करतात किंवा आपण खूप वयस्कर आहोत असं दाखवण्यामध्ये ते मदत करतात। तर असं होऊ नये, आपण वयापेक्षा लहान दिसावं किंवा आहे हे एज आपलं दिसलं पाहिजे, यासाठी आपण कुठल्या टिप्स फॉलो करायला पाहिजे तर तेच मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे। तर चला, जरा सुद्धा वेळ न घालवता पाहूया आपण टिप नंबर 1। तर पहा, आता माझा लुक कसा दिसतोय तुम्हाला, जे की मी हेअरस्टाईल केलेली आहे आणि शक्यतो अशा पार्टेशन मध्ये ज्या हेअरस्टाईल असतात त्या तुमच्या चेहऱ्याला खूप छान लुक देतात आणि तुमचं वय सुद्धा खूप कमी दिसतं। आणि इथेच मी वरती व्हिडिओ दाखवतेय बघा, तर त्याच्यामध्ये माझा लुक कसा दिसतोय तुम्हीच कंपेअर करू शकता। सेंटर पार्टेशन करून ज्या काही हेअरस्टाईल असतात त्या आपल्याला जरा सुद्धा छान दिसत नाही आणि आपलं खूप एज आहे, आपण खूप वयस्कर आहोत असं दिसतंय। तर पाहिलंच असेल तुम्ही की अशा हेअरस्टाईल मध्ये खूप छान लुक येतो, आपलं वय सुद्धा कमी दिसायला मदत होतं। तर चला, आता पाहूया आपण टिप नंबर 2। ही टिकली तुम्हाला कशी वाटते? छोटीशी नाजूक टिकली आहे। ह्या टिकलीमुळे चेहरा सुद्धा किती नाजूक दिसतोय बघा। आणि तेच मी इथे एक व्हिडिओ दाखवते, त्यामध्ये मी कशी दिसते बघा, जवळपास आंटी टाईपच दिसते। तर त्यामुळे टिकली सुद्धा खूप जास्त मॅटर करतं, आपण कसं दिसतोय किंवा आपण कशी टिकली वापरतोय। जर खूप मोठ्या टिकल्या वापरल्या तर तुमचा अपसुकच लुक आंटी टाईप होऊन जातो। आंटी म्हणण्यापेक्षा खूप वयस्कर दिसतो आपण तशा टिकलीमध्ये। म्हणून शक्यतो टिकली निवडताना अशी छोटीशी टिकली असावी, जेणेकरून तुम्ही खूप सुंदर दिसाल आणि वयापेक्षा कमी दिसाल किंवा तरुण दिसण्यामध्ये मदत होईल। तर पाहिलं ना, दोन्ही ह्याच्यामध्ये लुक किती डिफरन्स होता आणि कुठला लुक छान दिसत होता ते। तर आपण आता पाहणार आहोत टिप नंबर 3। खूप सोपी टिप्स आहे, खूप म्हणजे दररोजच्या ह्याच्यामध्ये आपण नेहमी करत असतो, पण आपल्या ते लक्षात येत नाही की ओढणी कशी घ्यायला पाहिजे किंवा कशी ओढणी घेतल्यानंतर आपण तरुण दिसू। तर काही काही बायकांना सवय असते की ओढणी डायरेक्ट घ्यायची, अशी गुंडाळायची आणि अशी टाकून द्यायची। हे बघा, अशी टाकून देतात डायरेक्ट, पण ते काय होतं, खूप खराब दिसतं पाहणाऱ्याला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा। त्यामुळे ह्या लुकमध्ये तर आपण खराब दिसूच, पण जर तुम्ही हीच ओढणी, एक साधीशी ओढणी आहे आणि ती जर तुम्ही एका खांद्यावरती टाकली, मी म्हणत नाही की काम करताना तुम्ही असं केलंच पाहिजे, पण जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे किंवा जेव्हा काम नाही तेव्हा तरी निदान आपण अशी ओढणी घेऊन घरामध्ये नक्कीच राहू शकतो। आणि या छोट्याशा ओढणीने सुद्धा आपला लुक छान दिसतो आणि आपण तरुण सुद्धा दिसतो। अशा लुकमध्ये आपल्या सुंदर दिसण्यामध्ये ह्या छोट्याशा ओढणीचा सुद्धा किती मोलाचा वाटा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। तर आता आपण पाहणार आहोत टिप नंबर 4। तर मी बघा हाय पोनीटेल घातला आहे। असं तुम्ही हाय पोनीटेल घालून सुद्धा तुमचा लुक तुम्ही छान करू शकता आणि तुम्ही तरुण दिसण्यासाठी आपोआपच मदत होईल किंवा तुम्ही तरुण दिसाल अशा लुकमध्ये। ना की मी इथे वरती दाखवले अशी अजिबात सुद्धा हेअरस्टाईल तुम्ही करू नका। जवळपास सगळं सेमच आहे, फक्त जी आपण इथे घालतो तीच काढून इथे घालायची आहे, यानं लुक आपला छान दिसतो आणि आपण तरुण दिसण्यासाठी मदत होते। तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्या वापरल्या गेल्या पाहिजे। खूप काही करावं लागत नाही आपल्याला छान दिसण्यासाठी, फक्त ज्या काही छोट्या किंवा बेसिक गोष्टी असतात त्याच्याकडे जरा थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरून आपण छान दिसायचं। आता आपण पाहणार आहोत शेवटची टिप, म्हणजेच टिप नंबर 5। हे सुद्धा तुम्ही वापरून यंग दिसाल, तर ती कोणती आहे? तुम्ही चप्पल कशी निवडतात किंवा सॅन्डल कसे निवडतात यावरती सुद्धा तुमचा लुक खूप डिपेंड करतो। त्यामुळे शक्यतो चपला अशा वापरा, अशा वापरू नका। तर चप्पलवरनं सुद्धा खूप लुक मॅटर करतो।
जर तुम्ही जास्त मोठ्या मोठ्या बंदाच्या चप्पल किंवा सँडल यूज करणार असाल तर ते खूप खराब दिसतं. त्यामुळे शक्यतो नाजूक बंदाच्या हाय हीलवाल्या, म्हणजे जास्त ज्याला सूट होईल त्यांनी हाय हील वापरू शकता, पण ज्याला ते आवडत नाही किंवा त्या घालू शकत नाही छोटीशी हील असणारे सँडल सुद्धा वापरू शकतात. फक्त आपल्याला पाहायचं आहे की त्याचे बंद खूप मोठे नाहीत ना, किंवा खूप त्यांनी गावठी लुक दिसत नाहीये ना, की अशा चप्पल काही काही निवडतात की सगळ्याच ह्याच्यावरती वापरता येतील, म्हणजे एकदम रफ आणि टफ, पण ते दिसायला खूप खराब दिसतं. त्यामुळे चप्पल निवडताना सुद्धा तुम्ही ह्या सर्व काळजी घ्या किंवा ह्या सुद्धा टिप्स लक्षात ठेवा. शक्यतो नाजूक बंदाचा असावा, सिंपल आणि सोबर दिसायला असावं. तर अशाच चपला तुम्ही निवडा. तर चला, हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले ब्लॉग, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा. तर चला, बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. लव्ह यू ऑल.